तरी चला करूयात मसाला भेंडी. त्यासाठी लागणार आहे कांदा, टमॅटो आणि खोबरं थोडं भाजून घेतलेलं आहे मी. खोबरं, लसूण, अद्रक ह्याची पेस्ट केलेली आहे. कांदा बारीक चिरलेला आहे आणि टमॅटोची पण पेस्ट केलेली आहे वेगवेगळी. भेंडी अशी चिरून घेतलेली आहे आणि व्यवस्थित अशी तेलात मस्तपैकी भाजलेली आहे काळपट होईस्तोवर. म्हणजे जास्त पण काळी करायची नाही, नुसते डाग लागेल अशी. आता बघा इथे कांदा भाजलेला आहे, मसाला टाकून भाजलेला आहे आणि मगच टमॅटोची पेस्ट टाकलेली आहे. आणि टमॅटोची पेस्ट भाजल्यानंतर थोडंसं मीठ टाकून अजून एकदा एकजीव करून घेतलेला आहे. त्यानंतरच लाल तिखट, गरम मसाला आणि चटणी टाकलेली आहे घरची. आता बघू शकता ह्यात मी पाणी घातलेलं आहे पाहिजे हवं आहे तेवढं. आणि इथे मस्तपैकी अशी भेंडी टाकून त्यात एकजीव करून घेतलेला आहे. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपण आधी पण टमॅटोत मीठ टाकलं होतं, जेणेकरून आपले टमॅटो व्यवस्थित शिजेल म्हणून. आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे, कमी जास्त तुम्हाला जसं लागेल तसं. आता ह्याला उकळी आलेली आहे. एकजीव करून मस्त असं टोपण झाकून घेऊया. आणि झाकण झाकल्यानंतर बघू शकता पाणी आटल्यानंतर ह्याच्यावर टाकायची आहे आपण कोथिंबीर. मस्त अशी मस्त झाली आहे. सुगंध तर एवढा छान येतो की काय सांगू. आत्ताच खायचं मन करते आणि ही भाकरी आणि भाताबरोबर एक नंबर लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. बघा मस्त ना, छान दिसत आहे आणि खायला पण मस्त लागते.